बातमी हिंगोलीमधूनही. हिंगोलीतल्या वसमत महिला रुग्णालयाची बत्ती गुल झाली आणि मागच्या 6 तासांपासून रुग्णालयामध्ये वीजच नाहीये. विद्युत पुरवठा हा खंडित झालाय, त्यामुळे शस्त्रक्रिया खोळंबलेल्या रुग्णांची रात्र अक्षरशः अंधारात गेली. रुग्णालय प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये महिला रुग्णालयामधला विद्युत पुरवठा हा खंडित झालाय. शासनाच्या वतीनं महिलांना सुरक्षित प्रसूती आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी महिला रुग्णालय उभारण्यात आलं. मात्र याच रुग्णालयामध्ये विद्युत पुरवठाच खंडित झालाय, त्यामुळे रुग्णालयातल्या सिझेरियन प्रसूती खोळंबलेल्या आहेत. रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या गर्भवती महिलांना उकाडा, अंधार आणि मच्छरांचा प्रचंड त्रास होतो आहे. त्याला सामोरं जावं लागतंय. तर नवजात बालकांना सुद्धा अंधारातच ठेवण्याची ही वेळ प्रशासनावर आली आहे आणि त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता आता व्यक्त केली जाते. इंजनगावची हे मी मुलीला आणले बाळातपणासाठी इथं. ते आता सिजर व्हायचे म्हणे, तर लाईटच नाही इथं, बसाय सुद्धा नाही लाईट. आता आधी काय माहित केव्हापासून नाही, आम्ही 7 पासून आलो तेव्हापासून नाही लाईट. कोणाला बोला, आता ते सिजर साठी डॉक्टर साहेब थांबलेत की लाईट नाही म्हणून. लाईट नाही म्हणून सिजर थांबले. सिजरचे जे पेशंट आहेत, पण लाईटच नाही 12 वाजले तेव्हापासून. तर असे बाळ सुद्धा रडायले, बाळ झोपी जाईना आणि सिजरच्या पेशंटला पण तगमग व्हायली.